नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपले सहर्ष स्वागत करते पॅशनेट पूजा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघू की फर्स्ट टाईम थ्रेडिंग कशी करायची. फर्स्ट टाईम किंवा रेग्युलर थ्रेडिंग आपण सेमच करणार आहोत, पण फर्स्ट टाईम करत असताना आपले जे कस्टमर असतील तर त्यांच्यासाठी ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड असेल, डिफिकल्ट असेल, तर त्याला सोपं कसं बनवायचं हे आज आपण बघत आहोत. तर सगळ्यात आधी रेग्युलरप्रमाणे आपण पावडर लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही मॉइश्चर आपल्या स्किनवर नसेल आणि केस निघण्यासाठी मदत होईल. तर पहिल्यांदा थ्रेडिंग करत असताना आपण डोळ्यांच्या वरती न करता जी थ्रेडिंगची वरची बाजू आहे तिथपासून थ्रेडिंग करायला स्टार्ट करू. तुम्ही बघताय त्याप्रमाणे एका लाईनमधील हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी मी स्टार्ट केलेला आहे आणि ज्याप्रमाणे थ्रेडिंगचा नॅचरल आकार आहे त्याप्रमाणे आपल्या धाग्याची कैची आणि हात मी फिरवत जाते आहे. वरील बाजू कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारे आपण कस्टमरला व्यवस्थितरित्या टाईट दोन्ही बाजूंनी पकडायला सांगायचं आहे आणि जे एक्स्ट्रा हेअर्स आहेत पूर्णपणे तेच फक्त रिमूव्ह करायचे. त्यानंतर शेप जर आपल्याला जास्त द्यायचा असेल तर तो आपण पुन्हा एकदा कस्टमरला विचारून देऊ शकतो, पण सुरुवातीला आपण हेअर्स रिमूव्ह करत असताना फक्त एक्स्ट्रा हेअर्सच आपण रिमूव्ह करतोय याची काळजी आपण नक्की घेऊ. तुम्ही बघताय त्याप्रमाणे इथेही आपण थ्रेडिंगच्या मूळ आकाराप्रमाणे आपला हात आणि धाग्याची कैची हलवत आहोत आणि इथे आपली थ्रेडिंग कंप्लीट झाली आहे. जे एक्स्ट्रा वरचे हेअर्स असतात ते आपण सीझरने कट करून घेतलेत आणि थ्रेडिंग आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण लेफ्ट साईडची थ्रेडिंग सुरू केलेली आहे. लेफ्ट साईडची थ्रेडिंग ही आपल्याला चेअरच्या मागच्या बाजूला उभी राहून करता येते. तुम्ही बघताय त्याप्रमाणे या थ्रेडिंगमध्येही मी वरच्या बाजूनीच सर्वात आधी सुरुवात केलेली आहे आणि अगदी हळूहळू अगदी 1 बाय 1 हेअर रिमूव्ह करत आहे. किती सुंदरसा आकार येतोय ते तुमच्या लक्षात येत असेल. तर अशा प्रकारे वरतून थ्रेडिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण खालच्या बाजूची थ्रेडिंग सुरुवात करत आहोत. तिथेही तुम्ही बघताय त्याप्रमाणे 1 बाय 1 कैचीमध्ये एक एक केस अडकवून तो केस मी रिमूव्ह करते आहे. पार्लर, सलॉन, ब्युटिशियन हे जे करिअर आपण निवडलेलं आहे तर या फील्डमध्ये थ्रेडिंग